विद्यार्थी मित्र हो, आपण ॲसिड्स आणि बेसेस यांच्या बाबतीतले कन्सेप्ट्स बघतोय. त्यातला पहिला कन्सेप्ट अरेनियस कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. त्यावरून ॲसिड म्हणजे हायड्रोजन कंपाऊंड की जे ॲक्वियस किंवा वॉटरमध्ये H+ आयन प्रोड्यूस करतं. तर बेस म्हणजे हायड्रॉक्साईड कंपाऊंड जे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर OH- आयन प्रोड्यूस करेल. दुसरा कन्सेप्ट आपण बघत होतो ब्रॉन्स्टेड लवरी कन्सेप्ट. या कन्सेप्टनुसार ॲसिडचा अर्थ आपण बघितलेला आहे. ॲसिड इज अ केमिकल सबस्टन्स विच डोनेट्स ए प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स. In short, it is proton donor. Base is a substance which accepts a proton from another substance. In short, it is proton acceptor. Example मी लिहिले HCl plus NH3 forms NH4 plus Cl minus. रिॲक्शन ऑब्झर्व केल्यावर आपणाला असं दिसतंय HCl डोनेट्स प्रोटॉन टू NH3. हेन्स HCl is acid and NH3 as it accepts proton, it is a base. If we observe a reverse reaction, NH4 plus donates proton and act as acid, while Cl minus accepts proton and acts as a base. In this reaction, here this acid one and this base one, it forms conjugate acid base pair 1, while acid 2 base 2, it forms conjugate acid base pair 2. conjugate acid base पेअरचा अर्थ आहे these are the self generated acid base pairs. जेव्हा HCl H+ आयन किंवा प्रोटॉन हा डोनेट करतो त्यावेळी त्याचा कॉन्जुगेट बेस Cl- तयार होतो. जेव्हा NH3 बेस प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याचा कॉन्जुगेट ॲसिड NH4+ तयार होतो. म्हणून ब्रॉन्स्टेड लवरी कन्सेप्टमध्ये प्रोटॉन डोनेशन आणि प्रोटॉन ॲक्सेप्टन्स यांच्यामधून आपणाला कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर्स तयार झालेल्या दिसतात. या लवरी ब्रॉन कन्सेप्ट नंतर लेविस थेरी बघण्या अगोदर मी त्याच्या खालचा पॉईंट अगोदर एक्सप्लेन करतो. एम्पोटेरिक नेचर ऑफ वॉटर. जे सबस्टन्सेस ॲसिड म्हणून पण ॲक्ट होतात म्हणजे प्रोटॉन देतात पण, आणि बेस म्हणूनही ॲक्ट होतात म्हणजे प्रोटॉन ॲक्सेप्ट पण करतात, त्यांना एम्पोटेरिक सबस्टन्सेस असं म्हणायचं. याचा अर्थ असे पदार्थ ड्युएल नेचर दाखवतात म्हणजे ॲसिड पण आणि बेस पण. त्याचं एक्झाम्पल आहे H2O. पहिली रिॲक्शन मी लिहिली H2O combines with NH3 and forms OH- आयन प्लस NH4+. या रिॲक्शनमध्ये H2O NH3ला प्रोटॉन डोनेट करतो म्हणून तो या रिॲक्शनमध्ये ॲसिड म्हणून ॲक्ट होतो. दुसरी रिॲक्शन ऑब्झर्व केली H2O प्लस HCl फॉर्मिंग H3O प्लस Cl-. यामध्ये H2O HCl कडून प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणून तो बेस म्हणून ॲक्ट होतो. याचा अर्थ वॉटर दोन्हीही नेचर दाखवतो आहे ॲसिड आणि बेसचं.
या नेचरला म्हणायचं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर किंवा ड्युअल नेचर. त्यानंतर ॲसिड बेस बाबतीत तिसरी थेरी आहे लेविस थेरी. लेविस थेरीनुसार ॲसिड डिफाईन केला आहे. ॲसिड इज अ सबस्टन्स which accepts lone pair of electron from another substance, while base is a substance which donates lone pair of electron to another substance. In this donation and acceptance of lone pair of electron, coordinate bond is formed between these two substances. Example मी लिहिलं आहे BF3 combines with NH3 and forms BF3NH3 molecule. BF3 मध्ये सेंट्रल ॲटम हा बोरॉन आहे, ज्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. तर NH3 मध्ये जो सेंट्रल नायट्रोजन ॲटम आहे त्याच्याकडं एक्स्ट्रा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. हे दोन्ही जेव्हा कंबाईन होतील तेव्हा नायट्रोजन त्याच्याकडची इलेक्ट्रॉनची पेअर BF3 मधल्या बोरॉनला डोनेट करेल आणि बोरॉन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होईल. ज्या अर्थी नायट्रोजन त्याच्याकडची लोन इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्या अर्थी NH3 हा बेस म्हणून ॲक्ट होतो. इट डोनेट्स लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचवेळी बोरॉन इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतो आणि ॲसिड म्हणून ॲक्ट होतो. याला लेविज ॲसिड असं म्हणायचं आणि याला लेविज बेस असं म्हणायचं. ही आहे लेविजची थेरी. म्हणून आपणाला ॲसिड आणि बेसच्या 3 थेरीज किंवा 3 कन्सेप्ट लक्षात ठेवावे लागतील. अरेनियस कन्सेप्ट, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्ट आणि हा तिसरा लेविज कन्सेप्ट. त्यानंतर पुढची टर्म आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. हा के या लेटरनी डिनोट केला जातो, कॅपिटल के. मी इथं वीक ॲसिड लिहिलं आहे. जनरल वीक ॲसिड HA डिसोसिएट्स फॉर्मिंग H प्लस A-. त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट KA, A फॉर वीक ॲसिड. KA इक्वल टू concentration of H plus into concentration of A- divided by concentration of undissociated HA. वीक बेसचा उदाहरणार्थ लिहिला आहे मी BOH फॉर्म्स B प्लस OH-. डिसोसिएशन कॉन्स्टंट डिनोट केला आहे KB इक्वल टू. यावरून आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंट डिफाईन करता येतो. इट इज द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट for dissociation equilibrium of weak acid and weak base. आज आपण इथंच थांबू. थँक्यू.